So once again, very warm welcome, very good evening to all of you. Yes, once back, welcome back. तर आपण राजानो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. खूप जास्त मार्काचा हा चॅप्टर आहे. 7 मार्क या चॅप्टर मधून तुम्हाला भेटणार आहेत. ओके, तर सर्वात पहिल्यांदा काल आपण कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स कव्हर अप केले. त्याच्यानंतर कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स कव्हर अप केल्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ द फ्लूइड बघितले. सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं की यार हे फ्लूइड होता क्या है. ओके, तर मी तुम्हाला डेफिनेशन लिहून देईल ती फ्लुइडची. द सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, म्हणजे एखादा सबस्टन्स समजा फ्लो होत असेल विच मे बी द गॅस और विच मे बी द लिक्विड. एखादा सबस्टन्स हा लिक्विड बी असू शकतो किंवा गॅस बी असू शकतो. यास जर समजा तो सबस्टन्स फ्लो होत असेल तर अशा सबस्टन्सला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे फ्लुइड्स म्हणलेलं आहे. ओके, मग आपण डेफिनेशन बनवली. द सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज द फ्लुइड. त्याच्यानंतर आपण काही फ्लुइडच्या प्रॉपर्टी लिहिल्या. त्याच्यानंतर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड काय असतं. आता इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे काय, तुम्हाला एकदम मी ढोबळमानाने सांगितलं होतं. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे हे एक अशा टाईपचं फ्लुइड असतं की ज्या फ्लुइडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. ओके, किंवा ज्या फ्लुइडची डेन्सिटी चेंज होऊ शकत नाही, म्हणजे त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असते. आता चेंज होऊ शकत नाही म्हणजे काय, कॉन्स्टंट येणार आहे यार. ओके, तर या ठिकाणी बघा, द फ्लुइड्स हुज डेन्सिटी डज नॉट चेंज विथ अ चेंज इन प्रेशर इज कॉल्ड ॲज द इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणले. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ द आयडियल फ्लुइड बघितलं. हाँ सर, इसमें हमने 3 प्रॉपर्टी देखी, 4 प्रॉपर्टी देखा. इट इज अ इनकॉम्प्रेसिबल म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट. इट इज अ इरोटेशनल, त्याचा जो फ्लो असतो तो काय असतो, इरोटेशनल असतो. म्हणजे इट्स फ्लो इज स्मूथ, म्हणजे रोटरी पार्ट त्यामध्ये नसतो. ओके, त्याच्यानंतर इट इज अ नॉन विस्कस. तर याच्यामध्ये विस्कस नावाची प्रॉपर्टी नसते, विस्कॉसिटी नावाची प्रॉपर्टी नसते. त्याच्यामुळे आपण याला म्हणलं इट इज अ नॉन विस्कस. अँड इट्स अ फ्लो इज स्टेडी, म्हणजे काय, प्रत्येक पॉइंटला त्याची जी व्हेलॉसिटी असते ती कॉन्स्टंट असते. त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड बघितलं. इट डज नॉट अपोज डिफॉर्मेशन, इट हॅज द ॲबिलिटी टू फ्लो. आणि त्याच्यानंतर थर्ड जो प्रॉपर्टी होती, ती थर्ड प्रॉपर्टी आपण काय म्हणलं होतं, इट टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. तर फ्लुइड काय करतं, ते शेप ऑफ द कंटेनर, म्हणजे कोणत्या बी शेपचं कंटेनर असू द्या, त्या कंटेनरचा ते शेप अक्वायर करतात. जर समजा वॉटी असेल तर वॉटी, यु नो वॉटी, येस माहित आहे, बाउल त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर चंचू पात्र असेल, ट्यूब असेल तर ट्यूब. त्याच्यानंतर या ठिकाणी एक छोटासा कप असेल किंवा एक कपबशी असेल किंवा प्लेट असेल किंवा काही बी ओके असेल तर त्याचा ते शेप अक्वायर करतं. ही सर्वांना माहित आहे, सांगायची गरज नाही. तर इथपर्यंतचा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. याच्यानंतर आज आपण सर्वात महत्वाचा पार्ट डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे सरफेस टेन्शन. काय नाव आहे त्याचं, सरफेस टेन्शन. काय नाव आहे, सरफेस टेन्शन. पाठीमागं म्हणजे 2 वेळेस म्हणायचं. ओके, चला ठीक है. तर टाइटल है या ठिकाणी सरफेस टेंशन. भैया ये सरफेस टेंशन होता क्या है, आज हम स्टडी तो करते रहेंगे. ओके, तर टाइटलला सर्वांनी सरफेस टेंशन, सरफेस टेंशन याला तुम्ही इंडिकेट करता कॅपिटल लेटर टी न. आता सरफेस टेन्शन काय असतं, सर्वात पहिल्यांदा आपण सरफेस टेन्शन काय असतं हा कन्सेप्ट आपण समजून घेऊया. म्हणजे यार ही नेमकी भानगड काय आहे ही गोष्ट. सरफेस टेन्शन म्हणजे काय, ठीक आहे, डेफिनेशन तर या पुस्तकामध्ये आहे, गुगलवर आहे, युट्यूबवर आहे, सर्व ठिकाणी डेफिनेशन आहे. बट या ठिकाणी सरफेस टेन्शन म्हणजे काय, एक्झॅक्ट जो कन्सेप्ट आहे तो आपल्या येथे, ओके, इथं आपल्या फील झाला पाहिजे. ओके, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला एक गोष्ट माहिती का रे, जर समजा आपण या ठिकाणी वॉटर घेतलेला आहे, एका बकेटमध्ये आपण वॉटर घेतलं, त्याच्यावर समजा चिटी, यू नो चिटी, चिटी पता है आपको सबको, यस, अरे मुंगी, माहित आहे ना. ओके, त्याला आपण तुम्ही काय म्हणा, अँट म्हणा. जर समजा याच्यावर जर एखादी अँट बसलेली असेल तर त्या ठिकाणी ही अंट या पाण्यामध्ये बुडत का नाही रे. किंवा याच्यावर जर समजा मच्छर बसलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे मच्छरला 6 पाय असतात बरं, या ठिकाणी 1 पाय, 2 पाय, त्याच्यानंतर हे 3 पाय, 4 पाय, 5, 6 पाय, असे 6 पाय असतात. ओके, पण तरी देखील या मच्छरचे पाय त्या पाण्यामध्ये जात नाहीत. इव्हन आपण समजा जस्ट हात जरी ठेवला तर हात आपला मध्ये जातोय. ओके, किंवा आपण पाय ठेवला तर पाय आपला मध्ये जातो, पाण्यामध्ये जातो. पण या ठिकाणी याचे जे पाय आहेत ना, याचे पाय पाण्यामध्ये का जात नाहीये, वॉटरमध्ये का जात नाहीये, इट इज बिकॉज ऑफ द सरफेस टेन्शन. कारण की वॉटरचा किंवा लिक्विडचा, ओके, जेव्हा लिक्विड रेस्ट कंडिशनला असतं
तर ते एक स्पेसिफिक प्रॉपर्टी शो करत असतं. काय शो करत असतं? स्पेसिफिक प्रॉपर्टी शो करत असतं. आणि कोणती प्रॉपर्टी शो करत असतं? याचा जो फ्री सरफेस आहे, फ्री सरफेस म्हणजे सर्वात वरचा लेअर. ओके, या फ्लुइडचा सर्वात वरचा लेअर याला आपण म्हणतो फ्री लेअर किंवा द फ्री सरफेस. मग हा जो फ्री सरफेस आहे म्हणजे सर्वात वरचा जो लेअर आहे तो एकदम स्ट्रेच्ड मेम्ब्रेन की तरह वो बिहेव करता है. किसकी तरह बिहेव करता है? वो एज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन की तरह बिहेव करता है. तो उसकी वजह से यहाँ पर दोस्तों इधर का जो लेयर है ये थोड़ा बहुत ही ऐसा टाइट हो जाता है. उसके कारण ही जी अंट आहे किंवा हा जो मच्छर आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मॉस्किटो म्हणतो. ओके, हा जो मॉस्किटो आहे हा मॉस्किटो या पाण्यामध्ये तरंगतो, या पाण्यावर तरंगतो. यस, आलं लक्षामध्ये. सो दिस इज बिकॉज ऑफ द सरफेस टेंशन. म्हणजे या पाण्यामध्ये काही ना काही जादू आहे. ओके, इस पानी में कुछ ना कुछ जादू है. ये जादू हमें स्टडी करना है और उस स्टडी को यानी कि उस जादू को हमने नाम दिया है. क्या नाम दिया है सर? सरफेस टेंशन नाम दिया है. कितना प्यारा सा अच्छा सा नाम आहे सरफेस टेन्शन. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं? तर याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला बघायचंय आता. ओके, तर आता सरफेस टेन्शन सर्वांना कन्सेप्ट समजलेला आहे. म्हणजे काय? फ्री सरफेस ऍज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन की तरह वो बिहेव करता है. म्हणजे फ्री सरफेस असा हा ताणलेला असतो, स्ट्रेच असतो. त्याच्यामुळे काय होतं? टेन्शन क्रिएट होतं फ्री सरफेसवर. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणलं सरफेस टेंशन. काय म्हणलं? सरफेस टेंशन. कुणाचं टेन्शन? सरफेसचं टेन्शन. कारण की ती मेम्ब्रेन की तरह बिहेव करताय ना, उसके वजह से उसको हमने वो नाम दिया टेन्शन. ओके, आणि कुणाचं कुठलं असल्यामुळे? सरफेसचं असल्यामुळे सरफेस टेन्शन. यस, समजलं का रे? मला यस ऑर नो सांगा बरं लवकर, चला फास्ट. यस सर. यस, व्हेरी गुड तन्वी. ओके, त्याच्यानंतर आता एक गोष्ट तुम्हाला सांगू का? या ठिकाणी जर समजा आपण एक ठीक आहे एक पातेलं घेतलेलं आहे. ओके, एक पातेलं असं घेतलेलं आहे. या पातेल्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण? वॉटर घेतलेलं आहे. ओके, वॉटर घेतलेलं आहे. आता पेट्रोल तर आपण घेऊ शकत नाही कारण की पेट्रोल इतकं महागलेलं आहे आपण विचारही करू शकत नाही. ओके, हा बघा इकडं H2O आपण घेतलेला आहे. हा सर H2O घेतलेला आहे. त्याच्यानंतर याचा जर समजा मी टॉप व्ह्यू बघितला, याचा काय केला मी? टॉप व्ह्यू बघितला. आता तुम्ही म्हणता सर टॉप व्ह्यू म्हणजे काय असतो? अरे टॉप व्ह्यू म्हणजे वरून बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं याला म्हणायचं टॉप व्ह्यू म्हणायचं. जर समजा तुम्ही छतावर गेले, हा सर, दुसऱ्या मजल्यावर गेले, तिसऱ्या मजल्यावर गेले, चौथ्या मजल्यावर गेले आणि चौथ्या मजल्यावरून तुम्ही खाली उडी मारली नाही, तुम्ही काय केलंय? अरे तुम्ही खाली बघितलंय. ओके, मग खाली बघितल्यानंतर तो जो तुम्हाला व्ह्यू दिसतोय त्याला म्हणायचं टॉप व्ह्यू. मग मला सांगा आता हे जे बकेट आहे, हे पातेल आहे, पातेलाचा हा टॉप व्ह्यू असा येतो का रे? या ठिकाणी सगळं हे वॉटर आहे. येस येस ऑर नो मला सांगा, असा येतो का टॉप व्ह्यू? फक्त टॉप व्ह्यू इमॅजिन करू ना, फक्त टॉप व्ह्यू असा येतो का? येस, व्हेरी गुड. ओके, आणि त्याच्यावर आपण काय केलं राजांनो? एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. आपण काय केलं? एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली ज्याची की लेंथ किती आहे? ज्याची की लेंथ एल आहे. ओके, आणि ही वेगळी गोष्ट आहे, याची लेंथ विच इज इक्वल टू डायमीटर असतं कारण की सर्क्युलर शेप असल्यामुळे या ठिकाणी डायमीटर असतं, लेंथ इक्वल टू. ओके, मग या ठिकाणी या लाईनच्या दोन्ही पण साइडला काय होतात? टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतात. काय होतात? टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतात. क्या बात कर रहे सर? अरे यही बात कर रहा हूं मैं. ओके, देखो इस लाइन के दोनों भी बाजू में बच्चों यहाँ पर टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होता है. म्हणजे या टँजेन्शियल फोर्समुळे टेन्शन येते. त्याच्यामुळे ही जी पाण्याचा जो सर्वात वॉटरचा जो सर्वात वरचा लेअर आहे तो एकदम असा ताणलेला असतो. तेवढा बी ताणलेला नसतो. ओके, थोडा ताणलेला असतो. यस, तर ताणलेल्या लेअरमुळे काय होतं? या ठिकाणी फोर्स हा टँजेन्शियल फोर्स आणि पर युनिट लेंथ जेवढा टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतो पर युनिट लेंथ यालाच काय म्हणलेलं आहे? या रेशिओला आपण म्हणले राजांनो सरफेस टेन्शन म्हणले. यस, आता याची डेफिनेशन कशी बनवायची रे इंग्लिशमध्ये? द टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. एफ म्हणजे काय? टँजेन्शियल फोर्स आहे. द टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ कुठं? ऑन बोथ साइड ऑफ एन इमॅजिनरी लाईन. म्हणजे ही जी आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, या इमॅजिनरी लाईनच्या दोन साइडला, बोथ साइडला जो टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होत आहे, सो दॅट tangential force per unit length is called as the surface tension. त्याला काय म्हणायचं? सरफेस टेन्शन म्हणायचं. यस, सर्वांना डेफिनेशन समजली आहे? ओके, लिहून घ्यायची डेफिनेशन. यस ऑर नो मला लवकर सांगा, चला. यस सर. यस, ओके बेटा, चला ठीक आहे, लिहून घ्या सर्वांनी डेफिनेशन. याला रब करू का मी? ओके, चलो, चल 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 जल्दी फटाफट.
टाइम बहुत कम है हमारे पास, 31 तक सिलेबस कंप्लीट करना है. ओके, और वो भी अच्छी तरीके से. हा बघा इकडं, तर सरफेस टेन्शनची आपण या ठिकाणी डेफिनेशन लिहून घेऊया. सो हिअर इज द डेफिनेशन. तर काय आहे डेफिनेशन तुम्ही पण या ठिकाणी लिहून घ्या. सो राइट डाउन द डेफिनेशन. द टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. द टँजेन्शियल फोर्स, the tangential force acting per unit length on both sides of an imaginary line, on both sides of an imaginary line. Okay, drawn on the free surface. आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ कुठे केलेली आहे? ड्रॉन ऑन दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके, इज कॉल्ड. आणि इज कॉल्ड नंतर तुम्हाला तर माहित आहे, ती गोष्ट सांगायची गरज आहे का? नाहीये, बिल्कुल गरज नाही सर. ओके, अरे वही तो हमारा जन्म सिद्धांत है सर, आप क्या छीन लोगे क्या? चला ठीक आहे, मी काही तुमचा जन्म सिद्धांत काही त्याला काय म्हणू आपण, चिरून घेणार नाही. ओके, सो इज कॉल्ड ॲज, तुम्हाला हक्काचा शब्द आहे तो, इज कॉल्ड ॲज. यस, काय म्हणता येईल आपल्याला? सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन. यस. ओके, चला लिहून घ्या डेफिनेशन. त्याच्यानंतर एक डायग्राम तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. तर ब्लॅक कलरचा पेन घेतो मी. सो ड्रॉ दिस डायग्राम. तर या ठिकाणी आपण एक टॉप व्ह्यू कन्सिडर केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण लेंथ कन्सिडर केलेला आहे, आणि या लेंथच्या दोन्ही पण साईडला काय होतोय? इमॅजिनरी फोर्स हा ऍक्ट होत आहे. ओके, इमॅजिनरी टँजेन्शियल फोर्स हा ऍक्ट होत आहे. ओके, आणि याचा अमाऊंट आहे, इकडे पण एफ आहे आणि इकडे पण समजा एफ डॅश आहे. इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत. आणि याची लेंथ किती आहे? याची जी लेंथ आहे ती, याची लेंथ आहे एल आहे. ओके, तर मग याचं जे युनिट येणार आहे, युनिट नाही, याचा जो फॉर्म्युला येणार आहे, याला आपण नाव देऊया ए आणि बी नाव देऊया. सो या ठिकाणी बघा, इफ एफ इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अन इमॅजिनरी लाईन. आता एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला लिहायचंय. ठीक आहे, तर याच्या खाली लिहा. एक मिनिट, पेन चेंज करतो. यस, त्याच्यानंतर बघा, इफ एफ काय रे? इफ एफ इज द what is the F? F is the force acting on an imaginary line to the both side. म्हणजे F हा कसा फोर्स आहे? तो त्या इमॅजिनरी लाईन वर ऍक्ट होतोय बोथ साइडला. ओके, सो F is the force acting on imaginary line. F is the force acting on imaginary line. त्याच्यानंतर या ठिकाणी यल काय रे? यल बी द, किंवा या ठिकाणी तुम्ही एफ बी द म्हणू शकता. ओके, यल बी द लेंथ ऑफ द, यस, लेंथ ऑफ द इमॅजिनरी लाईन. या इमॅजिनरी लाईनची लेंथ किती आहे? यस, यल आहे. आणि त्याच्यानंतर टी काय आहे? टी बी द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. टी बी द सरफेस टेन्शन, म्हणजे एस डॉट टी डॉट तुम्ही लिहू शकता, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड शॉर्ट मध्ये. यस, ओके, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? सरफेस टेन्शन इक्वल्स टू काय येणार आहे? द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. काय येणार आहे? द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ येणार आहे. इज कॉल्ड एज, आपण त्याला म्हणतो सरफेस टेन्शन म्हणतो. जर समजा आता एक्झाम मध्ये तुम्हाला ही डेफिनेशन ऑन दी स्पॉट आठवत नसेल आणि फक्त तुम्हाला फॉर्म्युला आठवतोय, तर काय करायचं? अरे एकदम इझी आहे, या फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन बनवायची. कशी बनवायची? द टँजेन्शियल फोर्स, एफ म्हणजे काय आहे? टँजेन्शियल फोर्स आहे, कशावर ऍक्ट होतो? ऍक्टिंग ऑन दी इमॅजिनरी लाईन पर युनिट लेंथ. यस, ऑफ द इमॅजिनरी लाईन किंवा पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज द सरफेस टेन्शन. बस, विषय संपला. यस, लक्षात सर्वांच्या. आता मला सांगा राजानो, याचा आपल्याला एसआय युनिट फाइंड आउट करायचं आहे. सो याचं एसआय युनिट काय येणार आहे? यस, एनीवन, कुणी सांगू शकेल का याचं एसआय युनिट काय येणार आहे? व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ द सरफेस टेन्शन, किंवा व्हॉट विल बी द एसआय युनिट ऑफ द सरफेस टेन्शन? एसआय युनिट ऑफ सरफेस टेन्शन. अरे डरने का नहीं, डरने की क्या बात है. हा,
या ठिकाणी सरफेस टेन्शन कुणाचं, अरे त्या लिक्विडचं. ओके, मग त्याचं एसआय युनिट काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचे. दॅट इज द एसआय युनिट ऑफ द सरफेस टेन्शन. मला सांगा राजांनो, फोर्स एसआय युनिट काय रे? व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ द फोर्स? तुम्ही 9वीला शिकले, 10वीला शिकले, लाजू नका, चुकू द्या, काय हरकत नाही. माणूस चुकतो तेव्हाच माणूस शिकतो. अदरवाइज वी कांट लर्न एनिथिंग. वी लर्न ओनली फ्रॉम आवर मिस्टेक्स. ही गोष्ट लक्षात असू द्या. यस, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ द फोर्स? So what is the SI unit of the force? न्यूटन. यस, व्हेरी गुड आन्सर. ओके, तर या ठिकाणी फोर्सचं एसआय युनिट आहे राजांनो न्यूटन. त्याच्यानंतर लेंथचं एसआय युनिट काय रे? व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ द लेंथ? डिस्टन्सचं एसआय युनिट काय आहे? आपण किलोमीटर घेतो का, मीटर घेतो का, सेंटीमीटर घेतो का, मिलीमीटर घेतो का, मायक्रोमीटर घेतो का, नॅनोमीटर घेतो का, हा काय घेतो, पिकोमीटर घेतो का, काय घेतो आपण? एसआय युनिट ऑफ द लेंथ? मीटर. यस, व्हेरी गुड आन्सर. इट्स अ मीटर. म्हणजे याचं काय येणार आहे? न्यूटन पर मीटर येणार आहे. यस, दॅट्स इट. आणि कधी कधी बघा, आता एवढ्या साऱ्या क्वांटिटी आहेत, मला मान्य आहे ना, मला मान्य आहे खूप साऱ्या फिजिक्स मध्ये क्वांटिटी आहेत आणि त्याचे एसआय युनिट तुम्हाला लक्षात राहत नाही, बट बेसिक गोष्टीची एसआय युनिट तुम्हाला ऑफकोर्स लक्षात राहणार आहेत. ओके, सो याचं एसआय युनिट कशावरून बनवायचं? फॉर्म्युल्यावरून त्याचं एसआय युनिट बनवायचं, जसं या ठिकाणी आपण बनवलेलं आहे. ओके, सर्वांना व्यवस्थित अंडरस्टँड झालेलं आहे? येस ऑर नो मला सांगा. Yes, sir. यस, गुड. ओके, बाकीचे? न्यूटन पर मीटर. ओके, चला ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट लिहून घ्या सर्वांनी. यस सुबो, दॅट्स ग्रेट. ओके, आणि या ठिकाणी सरफेस टेन्शनची जी डायरेक्शन असते बघा, डायरेक्शन ऑफ द सरफेस टेन्शन कुठं असते? मला सांगा, फोर्सची डायरेक्शन कुठं आहे रे? द फोर्सची डायरेक्शन इट इज टँजेन्शियल टू द फ्री सरफेस आहे. बरोबर आहे, हा फ्री सरफेस आहे. आता या ठिकाणी जे आपलं लिक्विड आहे, ओके, आता या ठिकाणी हे लिक्विड आहे. ओके, या लिक्विडवर काय ऍक्ट होतो रे? फोर्स ऍक्ट होत आहे. हा सर मान्य आहे, फोर्स ऍक्ट होतोय, बरोबर आहे, टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतोय. मग जशी या फोर्सची डायरेक्शन जशी टँजेन्शियल आहे, म्हणजे या फ्री सरफेसला टँजेन्शियल आहे, तसंच सरफेस टेन्शनची पण डायरेक्शन या फ्री सरफेसला टँजेन्शियल असते. दॅट इज द डायरेक्शन ऑफ सरफेस टेन्शन इज टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस अँड द परपेंडिक्युलर टू द लाईन AB. म्हणजे या ठिकाणी लाईन AB अशी आहे, बरोबर आहे. सो या लाईनला परपेंडिक्युलर म्हणजे अशी येणार आहे. आणि टँजेंट टू द, टँजेंट म्हणजे काय आहे? त्या लिक्विडला स्पर्श करून जाते, टच करून जाते, त्याच्यामुळे म्हणतो टँजेंट. नसतं आपल्याला काही दुसरं तिसरं काम नाही का? ओके, त्याच्यामुळे नाव पडलेलं आहे टँजेंट. यस, आलं लक्षामध्ये. सो द डायरेक्शन ऑफ द सरफेस टेन्शन इज टँजेन्शियल टू द फ्री सरफेस अँड परपेंडिक्युलर टू द इमॅजिनरी लाईन, असं आपल्याला म्हणता येईल. एमसीक्यू मध्ये खूप वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, लक्षात ठेवा सर्वांनी. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण सरफेस टेन्शन बघितलेलं आहे. सरफेस टेन्शन काय असतं? त्याच्यानंतर आता काही टर्म आहेत, त्या टर्म आपल्याला डिस्कस करायच्या. कोणकोणत्या टर्म आहेत बघा. तर या ठिकाणी टायटल तुम्हाला लिहायचं आहे, सम टर्म्स इन द सरफेस टेन्शन. ओके, टायटल लिहा, राईट ऑन द टायटल. तर काही टर्म्स आहेत, म्हणजे टर्मिनॉलॉजी आहेत, आणि त्या टर्मिनॉलॉजी आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. अरे जसं उदाहरणार्थ समजा आपल्याला जर स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन स्टडी करायचं असेल, तर या ठिकाणी बघा, स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपल्याला माहित पाहिजे, काही माहित पाहिजे. या ठिकाणी डोकं आहे, दिस इज द हेड, बरोबर आहे. त्याच्यानंतर दिस इज द लेग्स, त्याच्यानंतर दिस इज द नेक, दिस इज द आईज, दीज आर द टीथ, त्याच्यानंतर टंग आहे, त्याच्यानंतर हिअर आहेत. म्हणजे जशा या गोष्टी आपल्याला माहित आहेत, दीज आर द इयर्स. ओके, तर ह्या गोष्टी जसं आपल्याला माहित आहेत, म्हणजे दीज आर द टर्मिनॉलॉजी ऑफ ह्युमन बॉडी, येते लक्षामध्ये. मग तसंच म्हणजे दीज आर द टर्म्स, टर्मिनॉलॉजी म्हणजे काय? टर्म्स आहेत. मग तसंच एखादा कन्सेप्ट सरफेस टेन्शन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये असे काही शब्द आहेत, ते शब्द तुम्हाला माहित नाहीत. आता मला सांगा रे, लहान लेकरू आहे, एकदम लहान लेकरू आहे, किती महिन्याचं राजांनो? एकदम 6 महिन्याचं. ओके, छोटंसं 6 month ओल्ड एक लहान लेकरू आहे. ओके, चाइल्ड आहे. तर त्या ठिकाणी त्याला आपण विचारलं की व्हॉट इज मीन बाय नेक, मान म्हणजे काय? तो म्हणेन भाई मान म्हणजे कोणता मान? ये मान क्या सन्मान? ओके, असं काही तो म्हणेन का? बिलकुल असं काही म्हणणं नाही, वेड्यासारखं. ओके, तर त्याला काही माहितच नसतंय. ते काय म्हणेन? एकतर हसायला लागेल, नाही तर रडायला लागेल. बरोबर आहे. तुम्ही जोरात विचारलं तर काय रडेल तो, आणि जर हळून विचारलं तर हसेल. बरोबर आहे, या दोघांपैकी होणार आहे. मग जसं लहान लेकराला या टर्मिनॉलॉजी माहित नाही, तसंच तुम्हाला पण या टर्मिनॉलॉजी माहित नाही, कारण की सरफेस टेन्शन तुम्ही पहिल्यांदा शिकत आहात त्याच्यामुळं.
यस, आलं लक्षामध्ये. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला टायटल लिहायचं आहे सम टर्म्स इन द सरफेस टेंशन. ओके, चलो ठीक है, इसको मैं रब करता हूं. some terms in the surface tension. आता सरफेस टेन्शनला मी एस डॉट टी डॉट लिहू करे. एस डॉट टी डॉट म्हणजे काय? सरफेस टेन्शन शॉर्ट मध्ये. आणि टी म्हणजे काय? टी इज ऑल्सो सरफेस टेन्शन. व्हॉट इज द टी? टी इज ऑल्सो सरफेस टेन्शन. व्हॉट इज द टी? टी इज ऑल्सो द सरफेस टेन्शन. सर वा, चला ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात पहिली जी टर्म आपल्याला बघायची आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. काय बघायचं आपल्याला? इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता मी रिपिटेशन का करत आहे? काही मुलं म्हणतील सरला काही वेळ लागलं काय? ओके, अरे रिपिटेशन मी का करत आहे? कारण की तो शब्द तुमच्या कानावर डबल 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 यावा आणि तो शब्द तुमच्या लक्षात असावा. यस, सो त्याच्यासाठीच नसता, बाकी काही मला काही घेणं नाही जास्त. ओके, आलं लक्षामध्ये. हा, आणि बाकी काही मुलांच्या लक्षात येत आहेत, मग बाकीचे गैरायचे असतात ते गैरायचे जातात, त्या विषयावर तसं असतं त्यांचं. हा, सो या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स. सो इंटर मॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय आता आपल्याला स्टडी करायचं आहे. एकदम इझी कन्सेप्ट आहे. तर आता मला सांगा, जर समजा एखादा सबस्टन्स असेल, मी तुम्हाला दिसवलोय का? आता दिसवलोय सर्वांना? ओके, हा, तर बघा राजांनो, एखादा सबस्टन्स असेल, सर्वांना माहिती आहे हा सबस्टन्स आहे. तर हा सबस्टन्स मॉलिक्युलचा बनलेला आहे, ऍटम पासून बनलेला आहे. मग या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल आहेत. इथे एक मॉलिक्युल आहे आणि इथे एक मॉलिक्युल आहे. मग या दोन मॉलिक्युल मधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे मॉलिक्युलच्या मधला फोर्स याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे हा सेम सबस्टन्स मध्ये असू शकतो, किंवा कधी कधी या ठिकाणी बघा धूळ चिपकलेली आहे, म्हणजे हा धुळीचा मॉलिक्युल म्हणजे डस्ट. ओके, आता काही जणांना धूळ म्हणजे समजणार नाही. हा बघा, डस्ट म्हणजे सर्वांना समजेल. ओके, सो एखादा डस्टचा मॉलिक्युल आणि एखादा, या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे रे? आपण समजा या ठिकाणी काय घेतलंय? रॉक घेतलंय. येस, या ठिकाणी आपण रॉक घेतलेला आहे आणि रॉकचा मॉलिक्युल. ओके, या दोघांमधलं जे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे याला काय म्हणायचं? इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणायचं. कधी कधी असंही म्हणू शकता तुम्ही, सर एक मॉलिक्युल मी रॉकचा घेतला आणि दुसरा मॉलिक्युल मी दुसऱ्या रॉकचा घेतला किंवा त्याच रॉकचा घेतला. मग त्याच्यामधला जो मॉलिक्युलर फोर्स आहे, जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे दोन मॉलिक्युल मधला, याला आपण नाव दिलेलं आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, बस, जास्त काही नाहीये. जास्त डीप आहे का? नाहीये. ओके, फक्त मॉलिक्युलचा जो फोर्स असतो, मॉलिक्युलर लेव्हलचा जो फोर्स असतो त्याला सारे आपण नाव दिलेला इंटरमॉलिक्युलर फोर्स. विषय संपला. चला डेफिनेशन लिहून घ्या. यस, राईट डाऊन द डेफिनेशन. ए, समजाले का सर्वांना? मला त्या आधी सांगा. हे बाकी हा समजतंय ना? बाकीचा पांजर तुम्ही लक्षात ठेवू नका, बाकी विसरून जा तुम्ही, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. Okay, so write down the definition. The force acting between any two particles, किंवा any two molecules. Yes, both. Okay, the force acting between any two molecules, of substance, any two molecules of substance is called intermolecular force. Is called intermolecular force. Is called as the intermolecular force. ओके, चला ठीक आहे, सर्वांना समजलंय. आता या इंटरमॉलिक्युलर फोर्सचे दोन टाईप आहे राजांनो, आणि याची डेफिनेशन खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारली गेली बरं. हा, कोइझिव्ह फोर्स आणि ऍडिझिव्ह फोर्स. ओके, इंटरमॉलिक्युलर फोर्सचे दोन टाईप आहेत बघा. एक आहे कोइझिव्ह फोर्स. ओके, या ठिकाणी मी टायटल लिहितोय कोइझिव्ह फोर्स. आणि कोइझिव्ह फोर्स काय असतो आता आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा असतो ऍडिझिव्ह फोर्स, तो बी आपण स्टडी करूया. ओके, तुम्ही ऍडिजन माहिती तुम्हाला? ऍडिझिव्ह बॉन्ड.
तुम्ही ऍडव्हर्टाईज वगैरे बघितली का कशाची, फेविकॉलची वगैरे, तर त्या ठिकाणी वर लिहिलेलं असतं बघा, किंवा तुम्ही फेविकॉल वगैरे विकत घरी आणला असेल तर त्या ठिकाणी वर लिहिलेलं असतं ऍडिझिव्ह बॉन्ड लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? ऍडिझिव्ह. ओके, ऍडिझिव्ह म्हणा किंवा ऍडेझिव्ह म्हणा, ऍडेझिव्ह बॉन्ड असं लिहिलेलं असतं. कशावर? फेविकॉलवर वगैरे, किंवा जो गोष्ट म्हणजे ठीक आहे तो मार्केटमध्ये विकत नव्हता त्याच्यावर लिहिलं असतं. कोणते बी नाही, जी आपण बॉन्डिंगसाठी म्हणजे चिपकवण्यासाठी आपण विकत आणतो त्याच्यावर लिहिलं असतं. यस, आलं लक्षामध्ये? कोणाला माहित आहे का? कोणी अगोदर याच्या पहिले वाचलं होतं का हे असं ऍडिझिव्ह बॉन्ड लिहिलं असतं म्हणून? यस, येस ऑर नो? नो सर. ओके, काय हरकत नाही बेटा. ओके, चला ठीक आहे, तुम्हाला माहिती होईल भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा तुमचं लग्न होईल त्याच्यानंतर मार्केटमध्ये जाल तुम्ही, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही गोष्टी खरेदी करा तेव्हा तुम्हाला माहिती होईल गोष्टी सगळ्या. ओके, चला ठीक आहे, असं काही कंपल्शन नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी आताच माहिती हो. आणि मी मग असं सगळ्यांना उठवेल, हा सपोज स्टँडअप अँड व्हॉट इज दिस. ओके, नाही असं काही नाही. ओके, सो ऍडिझिव्ह बॉन्ड असं लिहिलं असतं. तुम्ही एकदा समजा मार्केटमधून समजा फेविकॉल वगैरे विकत आणलं तर त्याच्यावर तुम्ही फक्त रीड करा काय काय गोष्टी लिहिलेल्या असतात. ओके, सो ऍडिझिव्ह बॉन्ड कशामुळे असतो? ऍडिझिव्ह फोर्समुळे असतो. आणि ऍडिझिव्ह फोर्स काय असतो ते आपण पुढे बघणारच आहोत. ओके, आता फिलहाल के लिए हमें क्या देखना है? फिलहाल के लिए हमें तो सर कोहिजिव्ह फोर्स लिखना है. ओके, तो बघा कोहिजिव्ह फोर्स म्हणजे काय असतो. आता हा जो फोर्स असतो दोन मॉलिक्यूल मधलाच फोर्स असतो. हाँ सर, पहली बात तो आपको पता चल गया, हमें सबको पता चल गया. दोनों मॉलिक्यूल मधला फोर्स जो असतो, ओके, दोन मॉलिक्यूल मधला जो फोर्स असतो याला म्हणायचं कोहिजिव्ह फोर्स. बट जर समजा सेम सबस्टन्स असतील तर काय म्हणतोय मी? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्स. Yes, the force of attraction between the molecules of the same substance is called as the cohesive force or the force of cohesion. यालाच काय म्हणायचं? कोहिजिव्ह फोर्स म्हणू शकता किंवा फोर्स ऑफ कोहेजन म्हणू शकता. बघा, दोन मॉलिक्यूल मधलाच अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे बट सबस्टन्स सेम असला पाहिजे. असं नाही की समजा या ठिकाणी एक रॉक आहे दुसरा डस्ट आहे, किंवा एक आपलं कोलगेट आहे आणि दुसरं आपलं ब्रश आहे, कारण की कोलगेटचे मॉलिक्यूल वेगळे ब्रशचे मॉलिक्यूल वेगळे, ते एकमेकाला चिपकतात. बरोबर आहे, मग हे डिफरन्स सबस्टन्स झालं. जर सेम सबस्टन्स असेल, आता या ठिकाणी तुम्ही काय केलं, तुम्ही पोळ्या करता का घरी? ओके, चपात्या करता, पोळ्या करता, हा, तर या ठिकाणी एक उंडा इथं घेतला, दुसरा उंडा इथं घेतला आणि दोन उंडे तुम्ही काय केले जवळ आणले आणि त्याची एक पोळी लाटली तुम्ही. बरोबर आहे, तर एक उंडा गव्हाचा दुसरा उंडा गव्हाचा म्हणजे सेम सबस्टन्सचा. तर त्याच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्या फोर्सला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे. येस, काय नाव दिलेलं आहे त्याला? आपण कोहिजिव्ह फोर्स नाव दिलेलं आहे. ओके, चला ठीक आहे, समजलं. सानिका काय चालू आहे? ओके, ठीक आहे, चला लिहा बेटा, डेफिनेशन लिहा, एकदम इजी आहे. द फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ द सेम सब्सटेंस. चलो, ग्रीन कलर का पेन हमारा यहाँ पर. द फोर्स ऑफ अट्रैक्शन, द फोर्स ऑफ अट्रैक्शन between the molecules of the same substance, molecules of the same substance. ओके, याला काय म्हणायचं? कोहिजिव्ह फोर्स म्हणायचं. आता त्यांच्यानंतर ऍडिझिव्ह फोर्स बघा. आता ऍडिझिव्ह फोर्स काय असतं रे? डिफरंट सबस्टन्स, बाकी सेम येणार आहे. ओके, आणि याची डेफिनेशन काय येणार आहे? येस, राईट ऑन द डेफिनेशन ऑफ द ऍडिझिव्ह फोर्स. या ठिकाणी तुम्ही ऍडिझिव्ह फोर्स, याला कोहिजिव्ह फोर्स म्हणू शकता. ओके, द मॉलिक्यूल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड एज, पुढे इज कॉल्ड एज लिहणार आहे, इज कॉल्ड एज द कोहिजिव्ह फोर्स, इज कॉल्ड एज द कोहिजिव्ह फोर्स. ओके, सो आता आपल्याला स्टडी करायचं आहे ऍडिझिव्ह फोर्स. ऍडिझिव्ह फोर्स म्हणजे काय असतो? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ द सेम सबस्टन्सला रिप्लेस करा आणि त्या ठिकाणी डिफरंट सबस्टन्स टाका. क्या बात आहे, बरोबर आहे, समजे, समजिंग, यस, समजिंग. ओके, समजलं सर्वांना? Yes, so add on the definition. Yes. Adhesive force, the force of attraction. Yes, very good. The force of attraction between the molecules of the different substance. Okay, different substance. Different substance
इज कॉल्ड, त्याला काय म्हणायचं, इज कॉल्ड adhesive force. Okay, is called as the adhesive force or adhesive force or त्याला काय म्हणायचं, force of adhesion म्हणायचं. ओके, फोर्स ऑफ ऍडेशन, ऍडेसिव्ह फोर्स म्हणा का किंवा फोर्स ऑफ ऍडेशन म्हणा. ओके, त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणा किंवा फोर्स ऑफ, या ठिकाणी तुम्ही कोहेजन म्हणू शकता, फोर्स ऑफ कोहेजन, आणि या ठिकाणी फोर्स ऑफ ऍडेशन. ओके, याच्यानंतर आणखीन काही 2-3 टर्म आहेत ते आपण बघूया. तर याच्यानंतर काय करा, सेम लिंकला नंतर लगेच जॉईन करा. ओके, सेकंड पार्ट आपला लगेच सुरुवात होणार आहे, त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया पुढचा पार्ट.